भाग 4 मृत्युंजय कादंबरीचा. आमच्या पर्णकुडीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारची अनेक आकारांची धनुष्य होती. का कुणास ठाऊक, पण मी जेव्हा त्यातील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं. त्याची कपोताच्या मानेसारखी सरळ वळण असलेली धनुकली नि नुसतं नखांनी छेडलं तरी झणकार करणारी प्रत्येच मला अतिशय आवडली. बाबांच्या हातातून जवळजवळ ते मी हिसकावून घेतलं. हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोणाजवळ मी क्षणात आलो. तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार गोंड्यातील चमकदार निळी लांब केस काढण्यात गुंतला होता. काहीतरी गुणगुणत होता. त्याला ते धनुष्य दाखवत मी म्हणालो, शोणा, हे बघ आपलं खेळणं. आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे. आत्तापासून आपला नवा खेळ सुरू. त्यानं हातातले केस झटकन फेकून दिले. बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेने तो नाचत माझ्याजवळ आला. माझ्या हातातील धनुष्य त्यानं काढलं आणि हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला, बरंच जड आहे की रे हे. हट, हे कसलं जड? आण इकडं, त्यातून एक बाण घेऊन ये. मी त्याला बाण आणायला पिटाळलं. दादाला बाण द्या, दादाला बाण द्या म्हणत तो ओरडत आत पळाला. मी त्याच्या उत्तरी आणत आणि त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळूवारपणे पुसली. हातात ते फिरवून पाहिलं. इतक्यात शोण एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आला. माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाला, दादा, मार बघू त्या झाडात हा बाण. मी झटकन प्रत्यय चढविले आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली. एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली. खंड्या पक्षीच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढे गेला आणि कचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला. क्षणभरात बाण घुसला होता त्या जागेतून दूधवर्णी रस ठिबकू लागला. शोण टाळ्या पिटून उड्या मारू लागला. माझा बेत त्याला आवडला होता. त्या दिवसापासून माझा आणि शोणाचा तो नित्याचा एक खेळ झाला होता. अक्षात भराऱ्या मारणाऱ्या शेण पक्ष्याला बाणानं अचूक टिपणं, वाऱ्याच्या झोताबरोबरच इकडं तिकडं हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं, एकाच वेळी 2 बाणे सोडून 2 वेगवेगळी लक्ष्य साधणं, असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटका खेळू लागलो. या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा. ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणे पाळीत होतो. पण माझ्या मनात नेहमी एक विचार येई, आपणाला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे. लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे. शालिंद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरली 100-200 नलिका एकाच वेळी सोडू शकतो, तसंच आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजे. स्वप्न म्हणजे काय आहे हे कुणालाही व्यवस्थित सांगता येईल काय? मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं. कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती. फुलांनी सजवलेली, वळणदार आकाराची, टणक पण लवचिक धनुकली अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक हाताळत होतो. दिसेल त्या वस्तूवर एकामागोमाग एक असे अचूक बाण सटासट टाकीत होतो. स्वतःच्या लक्ष्यभेदावर स्वतःच खुश होत होतो. आनंदाने टाळ्या पिटत मी जागा झालो होतो. एके दिवशी सकाळी मी आणि शोण नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी ठिक्कर वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो. शोण तर त्या दिवशी फारच आनंदात होता. अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट होती. तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज, झाडांच्या फांद्यांची एकमेकावर घासून होणारी करकर, झऱ्यांची नाजूक खळखळ, प्रचंड वृक्षाच्या आकारानं वर चढणाऱ्या वेलींची अविरत सळसळ, त्या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं. त्याचं वर्णन न थकता तो घटका करी. मला मात्र अरण्यात जाणं तितकंच आवडत नसे. कारण तिथं सूर्यदेवाचं ओझरतं दर्शनही होत नसे. मग माझं मन उगाच अस्वस्थ होई. तिथे उगाचच कोंडलेल्यासारखे वाटे. शक्य तितक्या लवकर मी तिथून बाहेर पडण्याचा विचार करी. मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलकं आणि मोकळं वाटे. आदित्यनारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा क्षीण कुठल्या कुठं क्षणातच पळून जाई. त्या दिवशी किक्कराची लाकडं घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो. अरण्याबरोबरच लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो. शोण माझ्या मागोमाग येत होता. जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो. शोणही माझ्या मागोमाग लागलीच आला. खांद्यावरची लाकडं एका बाजूला बुंध्याला टेकवून ठेवीत त्यानं तोंडावरचा घाम उत्तरेयानं पुसला. समोरच्या इस्तस्त वाढलेल्या शहराच्या कोंडात गव्या म्हशींचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कळप चरत होता. त्यातच एक थोराड सांबळ मिसळलं होतं. आपली एडदार शिंगं टवकारून ते आमच्याकडे पाहू लागलं. शोणाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेसं होतं. त्यानं लागलीच मला विचारलं, दादा, हे एकटं सांबर या कळपात कसं काय रे आलं?
मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो. काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो, वाट चुकली असेल तरी त्याची, नाहीतर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला. पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळं उठून दिसतंय. नाही, पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला लवकर सापडलं नाही. त्या सांबराकडे पाहत आम्ही पुढचा मार्ग धरला. मला त्या सांबराची एटदार शिंग फारच आवडली होती. मी जाता जाता सहज कानांना हात लावला. माणसे कुंडलं माझ्या हाताला लागली. मीही त्या एटदार सांबरासारखाच असेन का या माझ्या कुंडलामुळं? मी विचार करून मनात तरळून गेलो. तसं कुंडलाविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं, पण तिला कधीच त्याबद्दल उत्तर देता आलं नाही. एकदा तरी तिनं मला स्पष्ट विचारलं होतं, शोन आणि मी सख्खे भाऊ आहोत ना? मग त्याला का नाहीत कुंड? क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलाकडे पाहत ती गप्पच बसली. मग भानावर येत म्हणाली, ते विचारू नकोस, तुझ्या तातांना विचार, ते सांगतात. ती गोंधळली होती. मी तसाच बाबांच्याकडे गेलो. त्यांनाही तोच प्रश्न विचारला, पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिलं. ते म्हणाले, गंगामातेलाच विचार, त्याचं कारण तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल. मी विचार करू लागलो, गंगामाता याचं उत्तर कसं बरं देईल? नदीला का कधी बोलता येतं? छे, ही मोठी माणसं अशी का वागतात? लहानशांना ती कसं का बोलतात? त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकवून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो. येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला. एकट्या माझ्याच कानात कुंडलं का? पण एकही लाट माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर काही देऊ शकली नाही. जगातील सगळ्यात मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं. लहानांना अज्ञात ठेवणं एवढंच ती करीत असावीत, नाही तर मग एवढी मोठी गंगामाता गप्प कशी? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना तोच प्रश्न मी शोणाला विचारला. शोणा, खरं सांग, तुला का नाहीत कुंडलं? त्यानं दिलेलं उत्तर ऐकूनच मी स्तब्ध राहिलो. तो म्हणाला, मलाही ते माहीत नाही. मला तुझी कुंडलं फार फार आवडतात. तू रात्री झोपलेला असतोस त्यावेळी ती मंद मंद झगमगत असतात. त्याचा निळसर प्रकाश तुझ्या तांबसर गालांवर पडलेला असतो. उगवतीच्या किरणात नुकताच उमललेल्या सूर्यकमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या. मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो. तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधी शक्य नव्हतं. माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर उठलं. इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात 2 माणसं कुंडलं होती. इतकंच नव्हे तर ती प्रकाशात होती. मला ती का मिळाली होती? कोण आहे मी? शोणाचे दोन्ही खांदे गदगद हलवीत मी त्याला कळकळून विचारलं, शोणा, कोण आहे मी? माझ्या डुलणाऱ्या कुंडलाकडं शांतभर डोळाभर पाहत तो निरागसपणे म्हणाला, माझा मोठा भाऊ वसुदादा. त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले. त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नाही. मी समोर पाहिलं. सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशात छत नानाविध रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलांचं कुतूहल दाटत होतं.